विहगाव फाटा ते विहगाव मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे। या रस्त्यावर अनेक अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार फिरोज कुरेशी आणि सामाजिक कार्यकर्ते भगवान अभ्यंकर यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण सुरू केले होते। त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला। दरम्यान अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून 10 दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। खासदारांच्या आश्वासनानंतर फिरोज कुरेशी यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अघम जी काँग्रेसचे प्रमोद दाळू, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, तालुका अध्यक्ष कुशल चौधरी, मंगेश इंगळे, मुरसलीन खान, माजी पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पोटदुखे, भैयासाहेब अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, संतोष गावंडे, शादाब जमादार, सय्यद अदीब, राजिक सौदागर, प्रकाश अभ्यंकर यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।